जय भीम, जय भीम. माझं नाव चंद्रायणी यशवंतराव निखाते आहे आणि मी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीची उमेदवार काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीसाठी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभी राहते. सर्वांचा मला आशीर्वाद हवा आहे. देणार का? काँग्रेस एकमेव पक्ष आहे जे गोरगरिबासाठी लढत आलाय. कालही, आजही आणि उद्या पण लढत राहणार. फक्त तुम्ही सर्व जनतेची साथ आम्हा सर्वांना हवी आहे. नक्की देणार का? थँक्यू. धन्यवाद ताई. यानंतर जय भीम. धन्यवाद. यानंतर श्रद्धेय अंजलीताई आंबेडकर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला संबोधित करावं. श्रद्धेय अंजलीताई आंबेडकर. वंचित बहुजन आघाडीचा विषमते विरुद्धची चीड आपल्यामध्ये निर्माण करणाऱ्या आणि समतेची मूल्य आपल्यामध्ये जोपासणाऱ्या सगळ्या महामानवांना माझा अभिवादन आणि सगळ्यांना जय भीम, नमस्कार, सलाम अलैकुम. येत्या 15 तारखेला आपल्याला नांदेड वाघाळा महानगरपालिकेसाठी मतदान करायचंय आणि प्रभाग क्रमांक 1 मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 4 उमेदवार उभे आहेत. डॉक्टर इंद्रायणी नकाते, लक्ष्मीबाई जाधव, सारिकाताई भालेराव आणि गजानन कल्याणकर. हे मला असं वाटतं की एक स्त्रियांची ताकद दाखवणारं आणि समतेची मूल्य बाळगणारा पक्ष किंवा ती युती की कशा पद्धतीने स्त्रियांना प्राधान्य देते हे दाखवणारे एक पॅनल आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याच खिशातनं सरकारी तिजोरीमध्ये पैसा जातो. त्याच पैशातनं देवाभाऊ आणि एकनाथजी शिंदे लाडकी बहीण योजना चालवतात. 1500 रुपयांसाठी बाबासाहेबांनी दिलेला आपला मताचा अधिकार आपण गहाण टाकतो. असं करण्याऐवजी या आपल्या 3 भगिनींना निवडून द्या आणि आपल्या स्वतःच्या जोरावरती आपण आपल्या सुविधा मिळवूया. मला तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करायची आहे. लाडकी बहीण होण्यापेक्षा भीमाची कन्या व्हा. ज्योतिबा फुलेंनी, सावित्रीबाईंनी, बाबासाहेबांनी जो विश्वास आपल्यामध्ये जागवला, जे प्रबुद्ध होण्याचा मार्ग आपल्याला दाखवला, जो आत्मविश्वास दिला आणि समतेच्या मार्गानेच पुढे जाण्याचा जो धडा दिला, तो धडा घडवण्याची वेळ ही निवडणुकीमध्ये येत असते. मी खूप वेळेला लोक माझ्यावर चिडतात, पण मी त्यांना असं म्हणते की आपण दर रविवारी वंदना घेतो. बाबासाहेब आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये, डोक्यामध्ये, हृदयामध्ये असतात. फक्त ते मतदानाच्याच वेळेला कुठे जातात मला कळत नाही. खरंय की नाही? शेवटच्या 4 दिवसामध्ये जे काही घडतं, जी काही लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते त्याला आपण धुळवतो. एक रकमी काही वेळेला 20,000 रुपये पाहिलेले नसतात. एका मताला 5,000 रुपये मिळतात. आपण भुलतो, घेतो. त्या 20,000 रुपयाला किती दिवस टिकतात? 1 महिन्याभरात त्याला पाय फुटलेले असतात. आपण हे विसरतो की इथली महानगरपालिका जी चालते ती लोकांनी दिलेल्या कराच्या पैशावरती चालते. आपल्या खिशातनं गेलेला पैसा असतो आणि त्या पैशावरती आपला अधिकार असतो. आपण काय करतो? कोणाला तरी निवडून देतो. निवडून झाल्यावर त्याच माणसाच्या घरी खेटा मिळतो. आमच्या विहारामध्ये पेवर ब्लॉक टाकून द्या, आमच्या विहारामध्ये वरती छत घाला, आमच्या इथे बाबासाहेबांचा प्रतिमा बसवायचे, त्याला खाली चौथरा बांधून द्या. करतो की नाही?
मग कोणीतरी आपल्याला निवडून आलेले नगरसेवक, आपल्याच मतांवरती निवडून आलेले नगरसेवक आपल्याला 5-10 हजार देतात आणि आपण पुढची 5 वर्ष त्यांचे निंदे होतो. आपण त्या 5-10 हजारासाठी स्वतःचं मत, स्वतःची अस्मिता, स्वतःचा स्वाभिमान हा विकलेला असतो. सरळ आहे, तुम्ही मला पैसे दिले, मी तुम्हाला पैसे दिले, तुम्ही मला मत दिलं. उद्या तुम्ही जर कामं घेऊन गेलात तर तो माणूस काय म्हणणार आहे? संपला आपला व्यवहार. तुम्हाला मी पैसे दिले, तुम्ही मला मत दिलं, आता काय राहिले? हे करण्यापेक्षा ताकदीने आता इथे जे संपूर्ण पंजाच्या चिन्हावरती उभं असलेलं काँग्रेसचं पॅनल आहे, त्या पॅनलला ठामपणाने निवडून द्या. मला खूप पत्रकारांनी विचारलं की ताई, काँग्रेस बरोबर युती करायची कसं ठरवलं? म्हटलं भाजपनं थांबवण्यापेक्षा युती केली पाहिजे, नांदेडच्या विकासासाठी युती केली पाहिजे असं आम्हाला वाटत होतं. आणि भारतीय काँग्रेस हा एकच पक्ष असाय की जो भाजप बरोबर आणि RSS बरोबर जाणार नाही, ही आमची खात्री आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की पूर्णपणे संविधानाला कटिबद्ध असलेल्या, संविधानाला वाहून घेतलेल्या एका पक्षाबरोबर वंचित बहुजन आघाडीची युती झालेली आहे. आणि माझ्या वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या मतदारांना विनंती आहे की बाळासाहेबांनी परवा मुंबईच्या सभांमध्ये सांगितलं की आम्ही पूर्णपणे युती धर्माला जागणारा पक्ष आहोत आणि ते युती धर्माला आपण जगायचे. आज सकाळी मी 9 वाजता नांदेडमध्ये आले, तेव्हापासून खूप काँग्रेसचे पदाधिकारी मला भेटलेत. आत्ताची ही सभा सोडली तर माझ्या आतापर्यंतच्या सगळ्या दौऱ्यांमध्ये रवींद्रजी चव्हाण काँग्रेसचे खासदार माझ्या बरोबर होते. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, काहीही न करता. सुजात दादांचा जेव्हा दौरा केला तेव्हाही ते संपूर्ण वेळ त्यांच्या बरोबर होते. आणि मला असं दिसतंय की आता प्रचंड एक दिलाने दोन्हीही पक्षाचे कार्यकर्ते काम करतात. दोन्हीही पक्षांच्या कार्यकर्त्यांना थोडासा त्याग करावा लागलेला आहे. प्रत्येक जणच 5 वर्षाची आपली तयारी करत असतो आणि युती झाली की आपली संधी जाण्याची एक भीती त्याच्यामध्ये. आत्ताच्या विचारमंचावरून मी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस नांदेड शहरभर या युतीच्या उमेदवारांना निवडून आणलं तर कार्यक्रम अजयजी ध्याडे यांचा सुरू राहील. आपणास विनंती आहे की आपण जागेवर उठू नये. ताईंना पुढच्या सभेला जायचं आहे, त्यामुळे ताईंना आपल्याला इथून पुढे जाण्याची आपल्याला